मंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर आणि रत्नागिरी शहराचा दौरा केल्यानंतर मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे सध्या ॲक्शन मोडवरती पाहायला मिळत आहेत। आपण सध्या मिरकरवाडा परिसरामध्ये आहोत आणि हाच सागरी बंदराचा जो एरिया आहे या ठिकाणी मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी शहराजवळच्या मिरकरवाडा येथील 319 बेकायदा बांधकामावर कारवाईचे आदेश या ठिकाणी दिलेले पाहायला मिळत आहेत। 319 बेकायदेशीर बांधकामधारकांना या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेली पाहायला मिळते। आपण सध्या मिरकरवाड्यामधल्या अशाच एका अवैध अतिक्रमण केलेल्या बांधकामाच्या ठिकाणी या ठिकाणी आहोत आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी हे साजिद कोतवडेकर यांना ही नोटीस बजावण्यात आलेली पाहायला मिळते आहे। शासकीय जागेत अतिक्रमण केल्याबद्दल आणि ते अतिक्रमण हटवा अशा स्वरूपाचा ही जी नोटीस आहे ती या ठिकाणी लावली गेलेली पाहायला मिळते। बांधकामाचे पुढचे 8 दिवसात ही जी कारवाई आहे ती करा, अन्यथा कारवाईचा बडगा उचलला जाईल असे आदेश देखील या नोटीसमध्ये म्हणण्यात आलेला आहे। 23 जानेवारीपर्यंत बांधकाम हटवा अन्यथा कारवाई करू असा देखील नोटीसमध्ये या ठिकाणी उल्लेख पाहायला मिळतो आहे। अतिक्रमण हटवली गेली नाहीत तर पोलीस बंदोबस्तात पुढच्या 2 ते 3 दिवसात या ठिकाणी कारवाई होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे। मात्र एकंदरीत जर बघितलं तर सध्या बंदर मंत्री नितेश राणे यांचे जे काटेकोर आदेश आहेत ते मत्स्य विभागाला आणि बंदर विभागाला या ठिकाणी मिळालेले पाहायला मिळतात। आपण या ठिकाणी मिरकरवाडा परिसरामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की ही सगळी जी बांधकामं आहेत ती अतिक्रमणामध्ये येतात आणि त्याच अनुषंगानं या नोटिसी टाकल्या गेलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता की हा 217 नंबर या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे, म्हणजेच हे 217 नंबरचं अनधिकृत बांधकाम आहे। तर हे अतिक्रमण पाहायला मिळतं आहे। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी 218 नंबरच्या गाळेधारकाला सुद्धा या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की हे अतिक्रमण या ठिकाणी हटवावं। ज्या पद्धतीनं सध्या नितेश राणे ॲक्शन मोडवरती आलेले पाहायला मिळत आहेत, त्यामुळं त्यांच्या आदेशांची देखील काटेकोर अंमलबजावणी सध्या मत्स्य आणि बंदर विभागाकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।